काय आजच्या दिवशीसुद्धा एक वायवा होती आणि घरी यायला किती उशीर होईल ते काही सांगता येत नाही. त्यामुळे मी सकाळीच पोहे बनवायला घेतले होते, कारण सकाळी उठल्याच अजून नेमकी मला भूक लागली होती. मस्त पोहे बनवले, त्यानंतर लगेचच आंघोळ करून आले आणि पोहे खायला घेतले. एवढे पोहे बनवले खरं हौसेने, पण खाण्याच्या वेळेस आहे ना मला काही जास्त पोहे गेलेच नाही. नंतर पटापट कॉलेजला जाण्यासाठी आवरायला घेतलं आणि खरं तर ना डोक्यामध्ये फुल टेन्शन चालू होतं. पण स्वतःला या कोटमध्ये बघितलं ना की मला खूप जास्त प्राऊड फील होतं, कारण कोटमध्ये मी खूप जास्त सुंदर दिसते असं मला वाटतं. कोट घातल्यानंतर ना मला अजिबात एफर्ट्स लागत नाही जास्त काही आवरायसाठी. फक्त एक काळा कोट आणि माझा सगळा लुक चेंज होतो. त्यानंतर पटकन कॉलेजमध्ये गेले, सगळी वायवा वगैरे कंप्लीट केली आणि घरी परत आले. मला घरी आल्यावर ना मुंगूस दिसलं. मुंगूस बघितल्यावरती दिवस छान जातो म्हणून म्हणलं चला तुम्हालाही दाखवू. मस्त सचिनने गरमागरम भात बनवून ठेवला होता आणि अनु आली होती आणि तिचा हट्ट होता की तिला सचिनच्या शेजारी बसून जेवायचं होतं. सगळं जेवण झालं. मी येताना पेस्ट्री घेऊन आले होते, तर त्यातला एवढंसाच तुकडा देऊन बाकी सगळी पेस्ट्री त्यांनी संपवून टाकली. संध्याकाळी एक झोप काढल्यानंतर मस्त चहा घेतला आणि आज लगेचच मी स्वयंपाकाला लागले होते. दुपारी केलेला थोडासा भात शिल्लक होता, त्यामुळे आज फक्त मेन्यूमध्ये कोबीची भाजी आणि चपाती करण्याचा बेत ठरवला होता. कोबीची भाजी चिरायचं काम तसं मला अजिबात आवडत नाही, पण मी पटापट भाजी चिरून घेतली. एक साईडला पीठ भिजवून ठेवलं आणि लगेचच दुसऱ्या साईडला भाजीसुद्धा करून घेतली. भाजी झाल्यानंतर लगेचच चपाती करून घेतली आणि माझ्या दिवसाचा मस्त जेवण करून शेवट केला. रोज मी माझ्या दिवसामध्ये काय घडलं ते तुमच्यासोबत मिनी व्लॉगमध्ये शेअर करतच असते. तर तुम्हाला माझे मिनी व्लॉग कसे वाटतात ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा. चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.